कडेगाव स्मार्ट सिटी मेन रोडची दयनीय अवस्था। मेन रोड हॉट मिक्स डांबरीकाम सुरू करण्याबाबत व्यापारी संघटनेचे कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। मेन रोड हॉट मिक्स मंजूर डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करा व नाल्याबाहेरील अडचणी काढा। याबाबत पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी पवन मेहत्रे यांना व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। मेन रोडला भारती बाजारपर्यंत खूप खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहतूक करताना कसरत करावी लागते। तसेच धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे। म्हणून आपण मंजूर केलेले मेन रोड डांबरीकरण 1 मे पूर्वी सुरू करावे व उच्च दर्जाचे डांबरीकरण पूर्ण झाल्यावर नाल्याच्या बाहेरील अडचणी, भाजी विक्रेते, बोर्ड, लोखंडी स्टँड, खाटा काढाव्यात। नाल्याबाहेर अडचणी काढल्यास वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही। भाजी विक्रेते यास नवीन पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। 1 मे पूर्वी हॉट मिक्स डांबरीकरण सुरू न केल्यास व नाल्याबाहेरील अडचणी अतिक्रमण न काढल्यास 2 मे नंतर केव्हाही नगरपंचायत विरोधात भव्य मोर्चा काढून निषेध आंदोलन करू, अशी भूमिका पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख यांनी घेतली आहे। निवेदन देताना पाणी संघर्ष समिती पदाधिकारी सिराज पटेल, अभिमन्यू वरुडे, व्यापारी अरुण सगरे, बाजित इनामदार, प्रवीण करडे, सागर बुजडे, प्रमोद लोखंडे, आयाज काजी, चंद्रकांत दीक्षित आदी व्यापारी उपस्थित होते। इंडिया मोबाईल शॉप कडेगाव आमच्या दुकानासमोर भाजीवाले बसल्यामुळे ग्राहकास येण्या जाण्यास अडचण होते, त्यामुळे नगरपंचायतीने यांची पर्यायी व्यवस्था करावी। हर्ष ज्वेलरच्या समोर पूर्ण मोठे मोठे खड्डे पडलेत आणि पावसाच्या अगोदर त्यांनी पूर्ण काम डांबरीकरण करावे, कारण का डबऱ्यामुळे माणसांना लोकांना त्रास होतोय। कुमार लाईट हाऊसचा मालक आहे। तिथे रस्ते खराब असल्यामुळे धुळीचा त्रास, ट्रॉफिकचा त्रास जास्त होत आहे। तसेच भाजीवाले जे शेजारी बसतात त्याच्यामुळे इथं ट्रॉफिक जाम होतंय। आम्हाला येणाऱ्या कस्टमरला गाडी लावायची सुद्धा जागा नसते आणि बऱ्याच वेळा वादावादीचा प्रकार त्याच्यात होतोय। माझं नाव चंद्रकांत दीक्षित, पेठेत माझं दुकान आहे आणि त्या दुकानाला धुळीचा भरपूर त्रास होत आहे। रस्ता सर्व उकडलेला असल्यामुळे धुळीचा भरपूर त्रास होत आहे आणि ते लवकरात लवकर डांबरीकरण त्या रस्त्याचं व्हावं। मी प्रमोद लोखंडे मसाले। आज बाजारपेठेमध्ये ट्रॉफिकची समस्या भरपूर आहे। रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत, त्यामुळं लोकांना अपघाताचं प्रमाण एवढं प्रचंड आहे त्याच्यामुळं की आज एवढी अडचण होत्या बाजारपेठेमध्ये की ती काही न सांगण्यासारखी आहे। प्रशासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही। कुणीही लोक कुठेही येतात, कशीही बसतात। बाजार दिवशी तर फार अडचण असते, कशी म्हणजे मागून येतात। तर माझं असं म्हणणं आहे की जी काही पार्किंगची व्यवस्था आहे ती नगरपंचायतीने लवकरात लवकर सोडवली पाहिजे। भाजी विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली पाहिजे आणि रस्त्याचे जे काम आहे ते लवकरात लवकर कंप्लीट करून लोकांचा मार्ग सुखकर कसा होईल याचा विचार केला पाहिजे। नगरपंचायतीचं जे दुर्लक्ष आहे ते थोडंसं नगरपंचायतीनं बाजारपेठेकडे लक्ष दिलं पाहिजे।